अरे तुम्हाला माहित आहे का, आमच्याकडे दिवाळी पाडवा आणि गोवर्धन पूजा काही अशी साजरी केली जाते, म्हणजे पांडव मोडून. हाय, मी ऋषी. आम्ही दिवाळी पाडवा गोवर्धन पूजेच्या दिवसाला हा शेणाचा महिषासूर बनवून साजरा करत असतो. पण पांडव आहेत तरी काय? धनुत्रयोदशी पासून ते गोवर्धन पूजेच्या दिवसापर्यंत गावाकडे दारात 5 शेणाचे पांडव ठेवले जातात आणि अंगणाच्या मध्यभागी एक मोठा शेणाचा पांडव बनवतात. नंतर दिवाळी पाडव्याच्या दिवशी आम्ही प्रथेने त्या पांडवाचा महिषासूर बनवतो आणि त्याला बनवायला खूप भारी मज्जा येते. आमच्या भागात दिवाळी पाडव्याला गोधन म्हणून साजरी करतात. आम्ही शेणाचा महिषासूर बनवल्यानंतर घरच्या गाईला घेऊन आंघोळ करून सुंदर सजवली पण जातात. नंतर गावातील गायी हनुमान मंदिराला प्रदक्षिणा मारून वाजा गाजात मिरवणूक पण काढतात. नंतर गाय ही त्या बनवलेल्या महिषासुराचा शेवटी वध करते. माहिती आहे, या प्रथेला परंपरेला गावकऱ्यांनीच जिवंत ठेवले. ही संस्कृती परंपरा निसर्गाशी आणि मानवाशी जुळून आहे, पण या कधी नष्ट नाही झाल्या पाहिजे.